मंडळी, हास्याचे वेगवेगळे खेळ सादर करत तुमचं मनोरंजन करायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेत संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेल्या फौजी या सिनेमातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. यंग अँड डॅशिंग अभिनेता सौरभ गोखले, ब्युटिफुल अँड टॅलेंटेड प्राजक्ता गायकवाड, अष्टपैलू अभिनेता संजय खापरे, गेली अनेक दशकं हिंदी, मराठी सिनेमा आणि मालिकांमधून आपलं मनोरंजन करणारे शहाबाज खान, या सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शक घनश्याम येडे, आणि या सिनेमाचे विशेष सहाय्यक निर्माते विष्णुपंत नेवाळे. तुमचं सगळ्यांचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, नवरा बायकोनं प्रत्येक सुखदुःखात एकत्र राहण्याची शपथ जरी घेतली असली तरी मित्रांनी पिकनिकला बोलवल्यावर नवरा ती शपथ पाळतो का? याचंच उत्तर घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी कलाकार. मॅन्डी भावा, झाली का सगळी तयारी? यस यस आय एम रेडी. भावा, पिकनिक जाने काय, दारू वारू बिके, लोणे बिने काय, ओकणे बिकणे काय. वर्षा भाई निघालो आणि ओके म्हणजे ओके भाई. शपथ रे, पिकनिकला जायच्या आधी चालू केली तुम्ही? चालू चांगलंय चांगलंय. खरं अंगू, पण मनातल्या मनात रिसॉर्टच्या स्विमिंग पूल मध्ये उडी मारली रे. भाई 10 मिनिटात वगैरे पोहोचतोय भाई बिल्डिंग खाली. तू तयार आहेस ना? झालं तयार आहे मंदार. आता काय बायको आली की लगेच निघेन मी. वहिनी पण येतोय? बायकोला घेऊन नाही ए हॅलो मंदार, बायकोला कसं आणेन मी? आपल्या मित्रांची पार्टी आहे. अरे तुम्हाला सांगितलं होतं ना, ते 4 दिवसांपूर्वी आमचे आजोबा गेले तर ती माहेरी गेलेत. म्हणजे बायकोचे आजोबा गेले तर ती माहेरी गेली आहे, ती येईल आता. पैजा भाई तुझे सासरे गेले. मॅन्डी पिकनिकला येणार भाई. मॅन्डी, माझा आजा सासरा गेलाय. ओके. हा काय नाही रे, 102 वर्षांचे होते. वाट बघवते, आज जातील उद्या जातील, गेले फायनली. आणि मी असंही नमाला सांगितलंय, ती बोलली जा, काय हरकत नाही. सांगितलं ना भाई, तू सांगितलं ना? तिला सांगितलं ऑलरेडी, येणार ती. ऐक ना भाई, फक्त ना आल्यावर मला खाली फोन करा. येस. हो, मी लगेच निघतो. चल भाई, बादशाह मी एक मिनिट थांब. ही बा आली वाटतं नमा. ऐक, फक्त खाली आल्यावर फोन करा पटकन. कर तू. चल भाई, बादशाह मीर. हो, बाय ठेवतो. नमा, झालं का सगळं व्यवस्थित झालं? आता पोरं येतील, मंदार वगैरे. नमा, नमा एक इथे बस. कळलं? परत कोणी गेलं? नमा, ऐक, आजोबा गेले. पण आजोबा गेले. दुसरे आजोबा गेले? एकच आजोबा होते ना रे, एकच आजोबा होते ना, ते गेले रे. आजोबा गेले. अरे बापरे, त्याच अरे थांब अजून आहे दुःख त्याचं. अरे देवा, मी काय करू आता? ऐक बघ, ठीक आहे, रडू नकोस आता नमा. मला ना, काय करू देवा, ते मला पण काही सुचत नाहीये रे प्रसाद. मी काय करू रे? मी काय करू? हो. मला आजीचं दुःख नाही. नमा, काय कळत नाही. एक मिनिट शांत हो. अरे देवा, आजीचं दुःख. आजीकडे भगवंत आहे रे मला प्रसाद. मी काय करू? हो नमा, ते झालंय, आजीचं वय सुरकुते आले आहेत आता. हरकत आजीचा आजोबांशिवाय कसं होईल रे प्रसाद? याने मला वाटलं ते लुक वाईज आजी, मला असं वाटतं. आजी ना
आजी ना नुसती काका खाते नुसती. खा खाते म्हणजे तिला ना समोसा खावंसं वाटतोय, आईस्क्रीम खावंसं वाटतंय, वडापाव खावंसं वाटतोय, तिला सगळं खावंसं हा वाटतंय. मी दादाला फोन केला होता तुझ्या, तर तो दादा बोलला आजीसाठी डोनट्स आणि वॉफल आणायला आलाय ना. म्हणजे चांगलं आहे, आजी नॉर्मल झाली हे चांगलं आहे. काय नॉर्मल नाही झाली आजी, मग दुःखात खाते आजी सगळं. डोनट्स आणि वॉफल दुःखात खाते? दुःखात खाते. ते काय झालं, आजी खूप खायची ना, तर आजोबा तिला खूप ओरडायचे, खाऊ नको म्हणून चिडायचे तिच्यावर. तिला वाटते तिने खाल्लं तर आजोबा परत येतील, त्याच्यामुळे ती खाते आणि बोलावते. बोलावते बघा मी खाते, मला या आजोबा नाही येणार, आजोबा नाही येणार. आजीला कसं कळत नाही रे प्रसाद. नाही ऍक्च्युली आजी तुम्हाला कळली नाही हे मजाच चालली आज. ऐक ऐक काय बोलतो? नाही ऐक मला असं म्हणायचं की शांत हो ना. नाही कशी अगं 102 वर्षांचे होते आजोबा. 4 वर्ष सगळे वाट बघवतील, आज जातील उद्या जातील, आज जातील उद्या जातील, नाही का? हा बघ म्हणजे सोडून द्यायचं ना आपण आता. म्हणजे काही लोकांना सोडून द्यायचं आपण. पिकनिकचं पिकलं पान ते कळणार ना नमा, त्याला काय. हा आपण मूव ऑन व्हायचं, आपण लक्ष नाही ठेवायचं. मला हो 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 थांब. आजीला नाही बघ. हॅलो बाई झापाक झुपूक टुंपूक. बाई आगे ना नीचे. कसं तरी होतं. हॅलो. हो ना, आता काय ठीक आहे आता. अरे चलो चलो जल्दी चलो. अरे चेअर करो लवकर, आज दारू पी के आडवं तिडवं होणार भाई. ते आता विधात्याने जसं मांडलंय तसं होणार आता. अरे तुझी रेडी मिक्स मांडली आहे रे याडिया. साध्या पाणी दे भाई, चालेल ना? हो आता का आपल्या हातात आहे, ते अचानक घडलं ना. म्हणजे ए बशा हा मॅन्डी भाई, तुझ्या घरी जो शॉर्ट झालाय म्हणून तू टांगवेज देणार आहेस काय भाई? नाही मी ए करतो. नाही भाई, तसं करू नको भाई. नाही, तू हो. भाई पॉवर मध्ये रेडी होता भाई. हो 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 3 दिवस सुट्टी आहे असं मेसेज टाकायच्या आधीच तुझा इन असा मेसेज होता भाई. हा? भाई नाही भाई, ग्रुप मध्ये तुझं पहिलं नाव होतं यार, बादशाह बीर भाई. असं करू नको यार. हो 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 मी बघतो. मी आपण करूया ना काहीतरी. हो भाई खाली आलो यार भाई. हो 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 बघूया. बघ, हो भाई. मी करतो ओके. हा कोण होत? हे बँक लोन कस्टमर केअर. खूप वेळ बोलले ना. काय झालं प्रसाद? ना मग काय झालंय माहितीये, काय झालं? मी तुला काहीतरी सांगितलं होतं. काय? म्हणजे बघ मी तुला बोललो होतो की मित्रांसोबत नाही सोबत, हा मित्रांच्या सोबत नाही मिळाली त्यांना. कोणाला? आजोबांना माझ्या. नाही. आजोबांना मला नेहमीच म्हणायचे प्रसाद ना, त्यांचे सगळे मित्र नालायक होते सगळे मित्र. ते म्हणतात मित्र नालायक असतात, ते आधी निघून जातात, आपण मागे एकटेच राहतो. हे पटलं आजोबांचं. एक राहतो म्हणाले. मित्र नालायक असतात, नालायक असतात, सगळे निघून जातात, आपण राहतो. मागे एकटेच राहतो. त्यांना काय देणं घेणं नसतं. नसतं. आणि मग नंतर काय होतं, ते पुढे जाऊन मजा करतात, व्हिडिओ पाठवतात, व्हिडिओ कॉल करून चिडवतात, आपण जीव जळत बसतो आपला. काय होतं? आपण काहीच नाही करू शकत. आपण म्हटलं हिंमत करून बोलायला पाहिजे होतं, पण नाही बोललो. आपण काय म्हणतो? पण मित्र नालायक असतात. ते पाठवतात आपला व्हिडिओ. तुला काय होतं? तू असं का बडबडतोस? काय झालं प्रसाद? ऐक ना, काय होतं तुला? मला हे बघ, मला काहीतरी सांगायचं. सांग ना, काय झालं? नमा हा, 3 दिवस सुट्टी होती सलग, हो. म्हणून प्लॅन केला. मी प्लॅन केला. मी आजीला सांगितलंय की 3 दिवस सुट्टी आहे, तू घरी जेवण बनवू नकोस, प्रसाद येतील आणि डबा पोचवतील तुझ्याकडे, असं सांगितलं मी. मला नाही डबा पोचवायचा. मला नाही डबा मी पोचवायचा. बरोबर केलं ना, मी बरोबर केलं ना. नाही काय हा मॅन्डी भाई
भाई लय झालं भाई तुला वहिनी सोडत नाही काय भाई तू चाललं नाही का आम्हाला नाही मॅनेज करतो ना. भाई तू आम्हाला पाहिजेच भाई भाई मी वर येतोय नाही, नको नको वर कुठे जात नाही. नाही वर नाही जायचं वर नाही जायचं आजोबा गेले ना तुम्ही वर नाही जायचं मी नाही खाली जाणार भाई मी वर येतोय बाई, मी येतो बाई. नाही, नाही, असं नाही बोलायचं हे चुकीचं आहे कुठे काय वर जायचं नाही वर जायचं मला सोडून जाणार का बाई तू नको मी करतो. मी वर प्रसाद मला सोडून जाणार का ऐक शांत हो, शांत हो. नाही. नाही, शांत 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 एकदम शांत एकदम शांत. सावरलंयस हा हे बघ सावरलंयस म्हणून तुला सांगतो मला तुला दुखवायचं नाहीये. मी काय सांगतो ते शांतपणे ऐकून घे. मी क्लिअर कट सांगणार आहे. मी ऐक हा. मी ऐक ऐक मी क्लिअर कट सांगतोय. मी ऐक. आम्ही मित्र आहे ना. माझा फोन वाजला ऐक ना महत्वाचं काय आलं आजीचा फोन हा आजीचा फोन एक मिनिट हा ठीक आहे आपण बोल आजी बोल डब्बा पोटलेट काय इकडे हॅलो अरे कशाला फोन करताय शांत केलं ना मी तिला. त्या तोंडात येतो थुका आजी आधी थुका ते तोंडात आहे ते मला अडवतील रागवते मग आजी आजी आजोबा येणार नाहीत तुम्हाला जावं लागेल त्यांच्याकडे. आजी फोन ठेवा आधीच सांगतोय. नमा पोहोचलीस का गाव पोहोचलं ह्याचं काय राहण्यासारखं आहे. इथे मी प्रिमाइस सेंड केला होता अक्का तुम्ही फोन ठेवा. येताना मैसूर पाक घेऊन या अरे नवरा गेला ना जरा काहीतरी बाळगा हो आजी. मैसूर पाक फोन ठेवा तुम्ही. मला बोलायचं होतं आजी अगं बरोबर. काय नाही आजीचं मसाला मैसूर पाक हवाय तिला. मी बनवून देते आजीला बनवून देईल काय मी- मात्र तोंडात दात नाही येत. मैसूर पाक घेते पाण्यात टाकते विरघळवते पिते. काजू घेते पाण्यात टाकते विरघळवते पिते. कशाला करायचंय पण हे? आजोबा तिला भरू दे तिच्या मनाचं समाधान तिच्या या वाटाला पावत नाही हो. मग ऐक मला बनवीन सगळं शांत हो ना मग ऐक मला नमा मी काय सांगतो ते नीट ऐकून घे. नमा पिकनिकला आजोबा नेहमी म्हणायचे नमा बेटा आयुष्य म्हणजे पिकनिक असते बाळा. शी वाक्य घाण आजोबांचं घाणेरडं काय वाक्याला अर्थच नाही. आयुष्य म्हणजे पिकनिक आहे शी वाक्य नाही नाही तसं नमा मी हे बघ नमा बोलायचे आजोबा असं नमा आता हे स्टॉक सगळं हे झालेलं आहे. स्टॉक आला म्हणून तर गेले ना आजोबा. नाही, नाही, आजोबांना- दुसरं काय झालं होतं त्यांना स्ट्रोक आला म्हणून गेला. मी बोलतो तो स्टॉकच्या खाली तो लागतो मला समजून घे ना. आणि स्टॉक आला आपल्यापासून लांब गेला तर आपला स्ट्रोक येऊ शकतो. ऐकून स्टॉक म्हणजे लिकरचा स्टॉक लिकर पण खराब नाही त्यांचं लिव्हर खराब झालं तू लिकर बोलते. मला समजून घे ना मला कसं तरी होतंय. अगं नमा तू मला समजून घे थोडं. काय झालंय लिकरच म्हणजे दारूचं. मला दारू आठवलं बरं झालं दारूवरून लक्षात आलं माझ्या आठवलं? दारूवरून माझ्या लक्षात आलं. तू एक काम कर आपल्या घरातली सगळी दारू घेऊन जा. तेच बोलत मी विसरले होतो होते. मगाचपासून हे सांगत होतो. मी विसरले होते हा. सगळी दारू घेऊन जा आणि कुठेतरी फेकून दे ओतून टाक. फेकून दे म्हणजे हा ते काय झालं तुला सांगते विसरले. काय की असं म्हणतात की आपल्या घरातलं समजा एखादं मोठं माणूस गेलं ना की कुणीतरी एक जण काहीतरी एक गोष्ट सोडून देतं. तर मी असं सांगितलंय की ठीक आहे जावई बापू दारू सोडतील. जा घेऊन सगळी ओतून टाक घरातली दारू. मी बरोबर केलं ना मी बरोबर केलं ना मी दारू सोडली सांगितलं मस्त केलं तू. मी बरोबर केलं मस्त केलं तू. मला माहिती माझी काय दारू सोडवली कोणीच
सोडायला तयार नव्हतं. आई म्हणाली मी नाही काही सोडणार, दादा म्हणाला मी नाही काही सोडणार, बहिणी म्हणाली मी काय करणार नाही. मी म्हटलं नका काही करू, त्यांचे लाडके जावई बापू आहेत ना, ते दारू सोडतील. मी बरोबर केलं ना, बरोबर केलं ना मी. मला माहिती होतं तुम्ही रडू नका तुम्ही. अरे भाऊजी, अहो भाऊजी, मँडी बादशाह बहिणी बाई आजोबा गेलाय. भाऊजी बादशाह फिर भाई हे भाऊजी, ओके फाईन. भाऊजी अचानक कसे आले? मी सांग, बरं आलं तू आलास. एक खूप ताणलं जात होतं ना, मला क्लिअर कट काय तरी सांगायचं. हे बघ, 4 दिवसांपूर्वी आजोबा ज्यावेळी वारले त्याच्या आधी प्लॅन ठरला होता. मी तुला सांगितलं होतं 3 दिवस सलग सुट्ट्या आहेत, आम्ही मित्र पिकनिकला जाणार आहे सांगितलं होतं. म्हणजे आमची तारीख ठरलेली, आजोबांची जायची तारीख नंतर ठरली. हे बघ, मी क्लिअर सांगितलं. तू माहेरी जाताना पण मी तुला सांगितलेलं नमा मी जाणार आहे, तू बोललेली जा, काही हरकत नाही ना. मग आता रिसॉर्ट बुक झालंय, सगळं स्टॉक आलाय, ट्रॅव्हलिंगची गाडी बुक झाली आहे, सगळा खर्च झालाय ना. मग मी कॅन्सल केलं ना ते सगळे कॅन्सल करतील, आहे ना मंदार? नाही नाही म्हणजे तू पिकनिकला नाही आलंस तरी चालेल. घरी एवढं मोठं शॉर्ट झालं ना, तुला पिकनिकला यायचं शी. मंदार नाही नाही मंदार, एवढं काय बोलतो म्हणजे पशात दिसते नाही शी. त्याला हे झालंय. घरी एवढा मोठा शॉर्ट झाला ना, तुला पिकनिकला यायचं. वहिनीकडे बघ ना भाई, ऐक ना, वहिनीची हालत बघ भाई. सॉरी भाऊजी, भाऊजी, भाऊजी थँक्यू, खरंच थँक्यू. भाऊजी तुम्हाला सांगू का एक गोष्ट? यांनी आजोबांसाठी दारू सोडली. बापरे, एवढा केला. अरे ती बोलू ना, मी नाही. सलाम तुमच्या कार्याला. अरे मी नाही मंदार. ऐक, कडक पण तुम्हाला कडक कडक साग भाई, कडक साग. बादशाह फिर भाई. कॉन्ट्रीब्युशन दे, काय देऊ? काय कॉन्ट्रीब्युशन दे. 4,000 रुपये पर पर्सन आहे. रिसॉर्ट बुक झालाय, दारू आणले, हे आहे तिकडे, चकना आहे. 4,000 रुपये 25 रुपये असतं तर बहिणी केलं असतं आपण. आता मित्र पण येणार ना, कॉन्ट्रीब्युशन पण ना, करायचं कुठून वहिनी? मंदार दुःख भाऊजी कसलं रडू नका, हे बघा मंदार, दुःख वाईट असतं. मी येत नाही त्याचं दुःख आहे की कॉन्ट्रीब्युशन? हे हे घे, हे घे, हे घे. नाही नाही, नको नको नाही, नाही, नको नको वहिनी, नको प्लीज, नको वहिनी प्लीज. असू दे, असू दे. ठीक आहे भाई, वाईट वाटलं, आजी गेली. आजोबा गेलाय. ठीक आहे भाई. पशा तू ग्रुप मधून आउट झालाय सर. तुला बोललो होतं ना, मित्र नालायक असतात. नालायक असतात. फक्त कॉन्ट्रीब्युशन साठी आला, मला वाटलं माझ्यासाठी आला. जाऊ दे, जाऊ दे, सोडा. ऐका माझं, सोडा. त्यांच्याकडे लक्ष नका देऊ. सोड. मी काय म्हणते, त्या खालच्या पोळी भाजी केंद्राच्या ज्या काकू आहेत ना, त्यांना मी सांगून ठेवलंय की पुढचे जे 3 दिवस आहेत ना, तुम्ही डबा बनवून ठेवा आणि तुम्ही त्यांच्याकडनं डबा कलेक्ट करून तेवढा आजीला नेऊन द्या. मी जरा आवरते. आवडतं. मी कुठे जातेस तू? आता ह्या येतील, रसिका, वनिता, प्रिया, ईशा येतील. का त्यांच्यासोबत ऍक्च्युली काय झालं, त्या मला त्या दिवशी मला म्हणल्या की तू दुःखातून अजून बाहेर पडत नाहीयेस ना, मग तुला जरा दुःखातनं बाहेर पडायला पाहिजे, तर आपण जरा 3 दिवस गोव्याला जाऊन येऊया. त्याच्यामुळे आम्ही जरा ठरवलंय मैत्रिणींनी जरा गोव्याला जाऊन. मी जरा मोकळी होते रे प्रसाद, मला मोकळं होऊ दे रे गोव्याला जाऊन. मी जाते, मी आवरते. तू काय करतोयस? मी येऊ काय? क्या बात, क्या बात, क्या बात! एकदम कडक साथ परफॉर्मन्स. सलाम आहे तुमच्या कार्याला. खूप मजा आली. बघा हसरसे काय म्हणतात प्रसाद दा. वा वा वा, बहारदार, लाजवाब परफॉर्मन्स. पशा, नमा, मँडी, कॉन्सेप्टही अप्रतिम होती आणि अप्रतिम परफॉर्म केलं तुम्ही तिघांनी पण.
कमाल. म्हणजे ज्या पद्धतीने तू सुरू केलंस पशा स्किट आणि नंतर तू आलीस, असं वाटलं बाई केवढी दुःखात आहे ही बाई. नंतर जो तुझा ढालगजपणा हळूहळू बाहेर यायला लागला, वा वा वा, बहारदार बहारदार. ईश्वर आजोबांना हे स्किट बघण्याची संधी देव. वा वा वा, लाजवाब. मंदार अफलातून अफलातून. चेरी ऑन द केक परफॉर्मन्स होता. म्हणजे काय जो म्हणजे तू येतानाच कळलं 4 डाऊन आहेस म्हणून. अफलातून. फार मजा आली. नमक कडक, पशा कडक, बहारदार. मजा आली, खूप मजा आली, खूप मजा आली. सई, तुमच्या दोघांची जुगलबंदी आणि त्यांनी दिलेला झणझणीत तडका याला मी जर तिथे येऊन दाद दिली नाही तर काय होऊ. ये बात. मंडळी, होर्डिंग्स आणि बॅनरबाजीमुळे रंगलेलं राजकारण आपण नेहमीच पाहतो. आज बघूया याच होर्डिंग्समुळे विनोद निर्मिती कशी होते ते. तेच दाखवायला मंचावर येतात हास्य जत्रेचे अतरंगी कलाकार. बसने जायचं. एवढा मोठा हास्य सम्राट समीर चौगुले बसने फिरवतोय बायकोला. आता वाट बघत बसते मी बसची इथे. हा, समीर चौगुलेची बायको वाट बघत बसते बसची इथे. ईशा, प्रत्येक गोष्टीची तयारी हवी. जन्माला आलो तेव्हा पापा असं गेलंस का तू? नाही की नाही, बाबा गाडीत बसलीस ना, नंतर तू गाडी. मोठे झालायत ना आता. हो ठीक आहे, हरकत नाही. मी रूट्सला धरून आजपर्यंत काम करत होते. लक्षात घे माझ्या मग असं काय? रूट्सना. वाट बघायची आता बसची नुसती बस. बर, एक बार तू कटकट करणार आहेस का? मी वेगळं चालत जाऊ का पुढे, वेगळं बस स्टॉपवर? जा, मग मी इथे जाते. मग जा तू, जा हरकत. पडा 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 ना. कसं बसल्या बसल्या कसं जमतं हो तुम्हाला पडायला? तोल असं गेला. छान सोफ्यावर बसलाय, रक्त असं कसं लागतं हो तुम्हाला? इतकं कधी झालं? एवढं कसं लागतं हो तुम्हाला? सोफा लागून रक्त कुणाला येतं? स्वतःचं नख लागून रक्त. असं एकदा दोनदा झालं असेल, नेहमी होत नाही. ईशा हो, प्लीज नाही होत. हळू पडा बोल. पडा पडा, सतत पडा. पडा ना, पडा. अरे पडा अरे पडा. बघा, बावळट आहेस. बघा, पडला. बसल्या बसल्या कसा पडतो हा माणूस? असा धक्का मारल्यावर पडणार नाही माणूस. मला धक्का मारते बस मला स्टॉपवरती. धक्का मारून तुम्हीच पडलात ना. मग तू आहेस तेवढीच तू. जास्त बोलू नका तुम्ही. गपगार, मला बसने नाही. फिरवताय. चल का? समीर चौगुले झाले. समीर चौगुले. समीर चौगुले. ओढणी घेतलेली कटप्पा. चल. समीर चौगुले. येस 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 येस. समीर चौगुले. समीर चौगुले. Yes, yes, yes. समीर चौगुले. समीर चौगुले. समीर चौगुले. ग्रुपवर मेसेज बोला सगळ्यांना बोला. थांबा तुम्ही इथे. अरे अरे हो, मी इथेच बसा आहे. बसा बसा. हो. बसा कोणाला तुम्हाला अरे, सोडणार नाही मी. अरे बसून नाही, घ्या इथे. अरे इथेच आहे. दत्तू दत्तू समीर चौगुले. समीर चौगुले. अरे नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी. अरे नहीं चलेगी. अरे नहीं चलेगी. अरे नहीं चलेगी. चल चल चल. ये तो नहीं चलेगी. रफिका हो, तर तुम्हाला मी सांगतो नहीं चलेगी. अरे हे काय आहे मला? What the hell is going on? What rubbish? I am the Alexander. I am the Alexander. एक सेकंड, हे काय चाललंय सगळं? ए कोण रे? अरे बापरे, इथे काय? एक एक ए- 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 एक मिनिट, काय झालंय मला कळे. काय झालंय? तुमचा चौगुले आमच्या अंगावर पडला ना, म्हणून आम्ही जखमी झालोय. तुमची माफी बिफी नको आम्हाला नुकसान भरपाई हवी आहे. क्या सहानुभूती सरतासह नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. अरे काय झालं मला अजूनही कळत नाही. स्किटचा नेमका विषय काय आहे मला काय खरंच कळत नाहीये. काय झालं काय झालं? एक एक काय झालं एक- वसाडी पडली तुमच्या तोंडावरती. काय झाला? तुम्ही आमच्या अंगावर पडला ना, म्हणून आमची सगळ्यांची अवस्था ही झालेली आहे. काय समजले?
अरे बापरे, निराळीच भाषा. ओहो, आज म्हणजे कमालच आहे आज एकदम. काय करताय तुम्ही? आपली चूक आहे आणि तुम्ही काय त्यांच्यावर विनोद करताय? काय आपली काय चूक आहे? चूक नाहीये. काय चूक आहे? कळलं काय चूक आहे माझी? तुमची पडण्याची सवय कधी जाणार आहे? अहो, स्वतः पडता आता लोकांना पण जखमी करायला लागला. तुम्ही काय करायचं अरे, तुमचं? कुठे मला पड- कंटाळा आलाय. अरे कुठे पडलं? तुमचं म्हणजे असं झालंय ना, चारू अण्णाची कोंबडी आणि 12% मसाला. चारणाची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला असा आहे ते. चारुण्णाची कुठली पाक 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 कोंबडी वाटेल ते. गप्प बस जरा. हे काय झालंय मला कळेल. मारतील. काय झालंय ते कळू. काय झालंय? काय झालं विचारता भाई? अरे माझाच प्रश्न मला नका यार विचारू. तुम्ही ना उत्तर द्या. मला काय झालंय ते कळू दे प्लीज. चौगुल्यानू अरे बापरे, ही मगाचीच आहे काही वेगळी आहे? हो नाही. अरे मला तीच जा, हो तीच जा. बरं. हो प्लीज प्लीज Sorry, शांत sorry. प्लीज प्लीज प्लीज. पुढच्या त्या MJ चौकात तुमचा फोटो असलेला होर्डिंग हा MJ चौकात माझं होर्डिंग आहे. हो आहे. आहे नाही होता म्हणजे तो आमच्या अंगावर पडलेला ना, म्हणून आम्ही सगळे जखमी झालेलो आहोत. हे बघा, हे बघा. हे बाय यार, आता जखमी म्हटल्यानंतर अचानक आ करायला लागले. अरे काय- आठवण करून दिल्यावर नाही का? हो हो हे हसा पवरास होय. अरे, असा माझा समोर आहे 2 हात करायला. अरे मीच आहे तो जगत जेता, मीच आहे तो विश्व विजेता. झेब्रा क्रॉसिंग. अरे अलेक्झांडर होता ना, झेब्रा क्रॉसिंग कुठून आणला? अलेक्झांडर होता ना आला तेव्हा. एक मिनिट, काय झालंय यांना मला खरंच कळत नाहीये. व्हॉट इज हॅपन? काय काय झालंय काय काय? काय झालं? माझा नवरा आया. अरे बापरे, त्याला आम्ही काहीच नाही करू शकत. गप्प बसा बाई. सॉरी. हा माझा नवरा ना नाटक कंपनी स्त्री पार्टी करणारा नट हा. त्याची खास आता आम्ही काय त्याचं काय झालं बघता बाई तुम्ही? म्हणजे? तुमचा त्या होर्डिंग त्यांच्या डोक्यात पडला ना, त्या डोक्याचं काय होतं ना ते? भुगा भुगा. नाही भुगा नाही. दही ते- दही. दही नाही ओ. डॅन्ड्रफ. अरे डॅड. तुझ्या ते जाताना काय तर जाताना यादाश यादाश हे स्मृतीभ्रंश. स्मृतिभंश काय तर झाला यांचा, आणि म्हणून यांचा असा झाला. हो काय सांगताय काय? साडी ब्लाऊज घालणारा नट आता अलेक्झांडरचे कपडे घालून फिरता. स्वतःला अलेक्झांडर समजता तुमच्या मुलं. एक सेकंड, मला लक्षात आलेलं आहे ते होर्डिंग पडल्यामुळे तुम्ही जखमी झालेला आहात, पण त्यात खरंच माझा काही हात नाहीये. आणि हे बघा चांगला माणूस झालेला आहे. एखादा माणूस अलेक्झांडर होतो, खूप मोठा माणूस आहे अलेक्झांडर. विश्व विजेता आहे, त्यांनी 7 समुद्र जिंकलेले आहेत पार करून. ए यार कोण रे? मी असा हात मला लांबून मारल्यासारखी वाटते. हो रिलॅक्स. विषय बदलू नको. आम्हाला नुकसान भरपाई पाहिजे. नुकसान भरपाई बरोबर बोलता आता. नाही तर बरोबर बोलता. हे सगळं तुमच्या मुले झालेलं आहे. ऐका ऐका, तुमचा गोंधळ होतोय काहीतरी. जो हे बघा, हे देखो होर्डिंग जे आहे ना, त्या होर्डिंगवर मी नव्हतो. मी फोटो होता माझा तिकडे. होर्डिंगवर तुम्ही जे बघितलात ना, अरे हा फोटो आहे जो असाच आहे. कायमस्वरूपी असा मी उभा राहू शकतो का? तर नाही, हा फोटो आहे. कळतंय का? मी माझ्या घरी होतो. हा फरक आहे. यार, लांबून नका ना हाक मारू, प्लीज. जवळून मारा ना. होय, होय. शांत बरे. होर्डिंग कोणाचं आहे? होर्डिंग माझं आहे. मग जबाबदारी कोणाची आहे? यांचीच आहे. अरे माझी नाही जबाबदारी, तर आयोजक आहेत त्यांची जबाबदारी आहे. बर. एक कार्यक्रम होता, त्यासाठी मी गेलो होतो. वह्या वाटपाचा कार्यक्रम होता जो 4 दिवसानंतर आहे. तर त्यांनी असं दिलेलं, बाबा आम्ही समीर चौगुले 4 दिवसानंतर येतील, तर तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही तिकडे जाऊन त्यांना भेटा. असं ह्यासाठीच होर्डिंग आहे. माझं काही बरं सगळं मी मान्य करतो, पण तुमच्याकडे परवानगी होईल? परवानगी नाही, परवानगी द्या ना. परवानगी आहे. द्या परवानगी द्या. गप्प सांग तू. नाही परवानगी आहे का सांगा ना. माझ्याकडे नाही, आता नाहीये. मग परवानगी जर नाहीये तर तुम्ही होल्डिंग मध्ये गेलातच कसे? तुम्ही होल्डिंग अरे मध्ये मला सांगा. यार, खास आहे खास. अरे गप्प गं. तुम्हाला कळत कसं नाही? अरे या मी हे घर आहे, हे घरी मी झोपलोय. इथे तिथे होर्डिंग आहे. इथे होर्डिंग आहे असं. इथे मी ऍक्च्युली नाही आहे. हा फोटो आहे. मी जर इथे असेन तर मग मी इथे कसा असेन? इथे मी नाही आहे, इथे मी आहे. आणि जेव्हा तुम्ही होर्डिंग बघता तेव्हा तुम्हाला फोटो दिसतो, म्हणजे मी तिथे नसून. चल पाणी दे रे. नाही आणलंय. यार, अरे कळतंय का तुम्हाला? मी नाहीये तिकडे. समजून घे. नाही दिसलं तिकडचं. अरे तू जाणं तो यार, मला सांग ना यार. मी नाहीये. बघ एक मिनिट. मी जर होर्डिंग मध्ये असतो आणि मी पडलो असतो तर माझं कपाळाला टेंगूळ आलं असतं. आले की मग केवढं मोठं आहे, म्हणजे हेच पडले. हे काय एक ती भाषा ठरवा ना यार. मी कसं उत्तर द्यायचं? कुठल्या भाषेत उत्तर द्यायचं तुम्हाला? एक मिनिट ऐका यार. एक मिनिट थांब.
गप्प बसा जरा तो. ऐका ना, कच्चा लिंबू समजून माफ करून टाका ना एक त्यांना. सेकंड ईशा, मी कच्चा लिंबू नाहीये. 29 वर्ष काम करतोय मी, कच्चा लिंबू नाहीये. बर, हे पिकलेत, घ्या रस काढा सगळे. मी तुमच्यावर 12 कोटीचा दावा टाकणार आहे. 12 कोटीचा. काय राव, काय म्हणजे किती अतिशयोक्ती हो. हा, कलाकार आहे म्हणून काही बोलाल. एवढंच लागलंय, 12 कोटींचा दावा तुम्ही लावणार माझ्यावर? हो, मी चित्रकार आहे. चित्रकारात मी माझं एक पेंटिंग 1 कोटीला विकलं गेलं असतं, पण ज्या हाताने मी काढतो त्याच हातावर मला लागला. आता पुढचे सगळ्या पेंटिंगची, चित्रांची तुम्ही वाट लावून टाकलीत माझ्या. आय एम व्हेरी सॉरी, हे मला माहिती नव्हतं. व्हेरी सॉरी. म्हणजे एवढं तुम्ही मोठे असाल काय ते चित्रकार. तुमची चित्र म्हणजे कुठे असतात? म्हणजे मी बघितलेलं नाहीत आजपर्यंत. काही एक्झिबिशन्स वगैरे लागतात का चित्रांची? बघितलेली नाहीस? नाही, मी नाही बघितली. लाज वाटली पाहिजे तुला, लाज वाटली पाहिजे. कृतघ्न, ऐसान परामोश. एक सेकंड, तुम्ही हे म्हणू नका मला. हे म्हणू नका म्हणजे? अरे, माझं अख्खा आयुष्याचा वेळ मी तुझ्या या चेहऱ्याचे भाव रेखाटण्यात काढलेस. सांगतोय. म्हणजे 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 हा? दत्तू म्हणजे मला पण नाही कळलं. दत्तू चित्रकार. नाही, मला नाही चित्र काढायला. अरे, माझ्या झोळीतनं चित्र काढ रे दत्तू, मूर्खा कुठला. हा हा. हे बघ, हे बघ, हे चित्र मी तुला फेसबुक वर टॅग करायचो. हे घे, हे बघ, हे व्हॉट्सअप वर पाठवायचो. हे इन्स्टावर टॅग केलंय. हा, हे तुझं पडलेलं स्किट होतं त्यासाठी मी काढलेलं हे चित्र आहे. हे वाचलेलं स्किट होतं त्यासाठी काढलेलं चित्र आहे. तुला एक पण लक्षात नाही? मारला पाहिजे तुला. एक सेकंड, ही सगळी चित्र तुम्ही काढून मला पाठवली होती? हो. तुझ्या 4 वर्ष शोधतोय तुला मी. हा, चित्रकला काढतो. अरे, चित्रकला काढायची आहे ना, तू देखावा काढ. 444 कावळे काढ, नदी काढ. डायरेक्ट समीर चौगुले काढायला घेतोस तू. माका मारलं कोणी? माका कोणी मारले? यांका मेमरी लो. अगो ऐकलं, हे माका कोणी कपडे दिला? नाही नाही, माझी साडी चोळी खया. अरे, माझा नाटकाचा प्रयोग हा रात्री. हा, माका बाईच रोल करू जा. सर आधी फळ मार्केट मध्ये जाऊया. थयक प्रयोग हा, थयक प्रयोग हा. हो, इकडे या जरा. या इकडे, खूप झालं तुमचं. इकडे लांबून हाक मारणार. अगं पण इकडे या. लांबून हाक मारणार आहात ना तुम्ही? हा? काय वाटलं तुम्हाला? कलाकार म्हणजे काय वाटलं तुम्हाला? वाटेल ते बोलाल तुम्ही आम्हाला. मगातपासून मी बघतोय, सांगतोय मी तुम्हाला, होर्डिंगवर नाहीये, तरी मलाच शिव्या घालताय तुम्ही. कलाकार म्हणजे काय वाटलं तुम्हाला? हा, सॉफ्ट टार्गेट वाटले? कितीही ट्रोलिंग करा, ते काहीच बोलणार नाहीत. हा, स्वतःचं लॉक करायचं प्रोफाईल आणि दुसऱ्याला ट्रोलिंग करायचं, ही सवय आहे ना तुमची? हा, का वागलात सर? खरं सांगा, का वागलात? चौगुले, मुद्दामून नाही केलो. ते होर्डिंग पडलं ना, तेव्हा पोलिसात गेलो होतो कंप्लेंट करायला. त्यांनी कंप्लेंटच घेतली ना आमची. आम्ही सामान्य माणसं ना. तो होर्डिंगवाला त्याने पण हात वर केले. अहो, इन्शुरन्सचा क्लेम पण नाही मिळाला चौगुले आम्हाला. बोले नैसर्गिक आपत्ती, वाऱ्याने पडले होल्डिंग, तुमची चुकी आहे म्हणून. आमच्याकडे कोण बघत नाही हो चौगुले. मग ठरवलं, तुम्ही साधे शिंकलात ना, कारण तुम्ही सेलिब्रिटी आहात ना. साधे शिंकलात ना, तर ते न्यूज पोर्टलवाले ना त्याची न्यूज करतात, मोठ्या न्यूज करतात. ठरवलं तुम्हाला घेराव घालायचा, तुम्हाला प्रश्न विचारायचे, निदान त्याची तरी न्यूज होईल आणि आम्हाला कोणीतरी नुकसान भरपाई देईल म्हणून केलं चौगुले. मुद्दा नाही तुमचा मुद्दा मला पडतो, पण ही पद्धत आहे का? एखाद्या कलाकाराशी वागायची ही पद्धत आहे काय? को असं वागला तुम्ही? चुकलो आम्हाला मान्य आहे, चुकलो. पण मग सामान्य माणसांनी काय करायचं चौगुले, सांगा? काय करायचं आम्ही? पोटाची खडगी भरायला सकाळी बाहेर पडतो आणि होर्डिंग खाली येऊन मरतो आम्ही. होर्डिंग खाली सामान्य माणसाचा जीव एवढा स्वस्त झालाय होय चौगुले? म्हणजे आम्ही काय फक्त मरायलाच येतो? अहो चौगुले, दिसतंय सामान्य माणसाला उघड्या डोळ्याने दिसतंय की हे जे होर्डिंग आहे ते अनधिकृत आहे, पण यंत्रणेला ते दिसत नाही. हे आम्ही कसं पचवून घ्यायचं सांगा? हे कसं सहन करायचं आम्ही? चौगुले,
मी नाही काढत तुमची चित्र, चला मला नाही काढायची. पण हे जे आमचं दुःख आहे ना, जे आम्ही कुठे मांडू शकत नाही, आमच्या ज्या वेदना आहेत ज्या कुठेच आम्ही मांडू शकत नाही, ते तुम्ही तरी मांडा ना कुठेतरी. तुमच्या कलाकृतीतनं, पोस्टमधनं, तुमच्या त्या गेला बाजार त्या स्किटमधनं कुठेतरी मांडा, जेणेकरून आम्हाला काय थोडा तरी न्याय मिळेल. थोड्या तरी आशा तरी दाखवा आम्हाला. हे तरी पटतंय तुम्हाला? हे बघा भाऊ, पटतंय आम्हाला. आम्ही प्रयत्न करू. आमच्या कलाकृतीतून तुमच्या ज्या काही समस्या असतील, ज्या तुमच्या समस्या आहेत त्या आमच्या सुद्धा आहेत की नाही, चौगुले त्या मांडायचा प्रयत्न. काय एक खरं सांगू का? एक खरं सांगतो, मी रोज तासन तास होर्डिंगवरती तुम्हाला बघत बसायचो, ते होर्डिंग बघायचो. अरे काय, थँक्यू खूप थँक्यू पॉझिटिव्ह वाटायचं हो. थँक्यू सो मच. असं वाटायचं साला ह्या माणसाचं करिअर होतं तर आपलं होऊच शकतं रे. तुझ्या बहारदार, क्या बात. खूप सुंदर विषय, खूप सुज्ञपणे मांडला. सर्वसामान्यांच्या व्यथा मांडून या स्किट मधून तुम्ही त्यांच्या काळजाला हात घातलात. खरंच खूपच सुरेख. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. प्रसाददा, नेहमीप्रमाणे सगळ्यात आधी मोठ्यांसाठी टाळ्या वाजवूया. महत्त्वाचा विषय होता आणि जे समाजात घडतंय त्याच्यावरचं भाष्य आपल्या या मंचावरनं लगेच केलं जातं. हा फार महत्त्वाचा मुद्दा वाटतो मला. विषय गंभीर आहे पण तो वेगळ्या पद्धतीने तुम्ही मांडलात आणि त्यातनं एक मेसेज देण्याचा प्रयत्न केलात जो अत्यंत महत्त्वाचा आहे. पण मग त्याच्यावर कधी सोल्युशन निघेल नाही निघेल आपल्याला कुणालाच माहीत नाही. मला असं वाटतं आपण सगळेच एका आशा निराशेच्या होर्डिंगच्या खाली उभे आहोत आणि झेब्रा क्रॉसिंगवरती नियती उभी आहे आणि ती वाट बघते की यांना सिग्नल कुठला द्यायचा हो आहे. हो 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 हो. आहा वा वा. अशा काहीशा अवस्थेत आपण सगळेच आहोत. पण एफर्ट फार अफलातून होता, फार ऑनेस्ट एफर्ट होता आणि त्यामुळे तो भिडला. मजा आली. सम्या फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. बहारदार, मजा आली. मोरे मस्त एफर्ट होता, मस्त. ईशा मस्त, पम्या मस्त, दत्तू कमाल, मस्त, फार मजा आली. चेतना वंडरफुल वंडरफुल, मजा आली, खूप मजा आली. सई, कडक परफॉर्मन्स. मला असं वाटतं की आपण सगळे खूप भाग्यवान आहोत की आपल्याकडे असा एक मंच आहे जो स्वतःला हवं ते भाष्य ठामपणे मांडतो आणि अशा स्वरूपात मांडतो की जे एक्सपेक्टेड नसतं. म्हणजे आज तुम्ही सगळ्या बाजू मांडल्या आणि आपण परत ह्युमरच्या मूळ मुद्द्यावर परत त्याचा एंड येऊन केला, विच वॉज वंडरफुल. आय थिंक इट वॉज अ ग्रेट टीम एफर्ट. मला अलेक्झांडर पुन्हा बघायला आवडेल. क्रेझी होता अलेक्झांडर. आणि तुम्ही सगळ्यांनी पण मस्त, म्हणजे आपापल्या वाटेला जे आलं ते एकदम सुंदर केलं. समिता, तुझं विशेष कौतुक, कारण स्वतःवरती विनोद करणं ही एक वेगळी गोष्ट आहे आणि स्वतःवरती टीका ओढवून घेणं ही एक वेगळी गोष्ट आहे. म्हणजे हे रिस्की पण आहे, हे खूप बोल्ड पण आहे. आणि मला असं वाटतं जो माणूस रिस्की आणि बोल्ड असतो त्याला कायम सक्सेस मिळतं किंवा त्याच्या ऑपॉर्च्युनिटीज खूप जास्त त्याला खुणावू शकतात असं मला तरी वाटतं. त्यामुळे तुझं खूप कौतुक, मजा आली. थँक्यू. बाईंचा वाढदिवस साजरा करण्याचा विद्यार्थ्यांनी घेतला आहे वसा. त्यामुळे तुम्ही आता खळखळून हसा. जोरदार टाळ्यांनी मंचावर स्वागत करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांचं. आज आहे मॅडमचा वाढदिवस. हॅपी बटाटे, हॅपी बटाटे. आज आहे मॅडमचा वाढदिवस. हॅपी बटाटे. ए वेडा, तू वेडा आहे का? बटाटे बोलतो. बटाटे आहे ना बाईंचा. तुझं ना पाटण तर कच्चच आहे. वेडा आहे तू. अच्छा ठीक आहे, मीच गाणं गातो कारण मी लिहिलंय. अर्णफर्णा तू नको. मी गाणार. मी शिवाली मॅडमला हॅपी बटाटे बोलणार. मग शिवाली मॅडम मला शाबासकी देतील. अरे वा वा वा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, तू गा. हे बघा, आपण आता सगळा एवढा छान वर्ग सजवलाय ना, आपण खूप वर्ग छान सजवलाय. बाईंना आपला अभिमान वाटेल. हे फुगे फुगून झालेले सगळे फिगर तर मी फुगवलेत, माहितीये काय? तू नुसतं तोंडाला लावून बसला होतास.
नवे नवे मी पण फुगे फुगवलेले तुगाच खोटे आरोप नको करू माझ्यावरचे मी करणार. मी फुगवलेले चुप. अरे अंकु पृथू चेतू अरे बोर्ड लिहायचा राहिलाय ना. अरे बोल बोल पट मी बोर्ड लिहू. अरे वसाड्यानो काय करताय तुम्ही तुम्ही पहिल्यांदा लहान मुलं करताय तुमच्या लक्षात येतंय का ओरिजिनल लहान मुलगा मी इथला आहे कित्येक वर्ष करतो आपल्याला 4थीतला वर्ग दाखवायचा आहे तू सिनियर केजीतला दाखवतोयस वसाड्या कितवीतली मुलं करायची अरे पण बोर्ड कोण लिहिणार आहे आता बोट मी लिहिणार मी लिहितो ना. अरे असं कायचं मी फुगे आणलेत मी केक आणलाय मी सगळे आणले साहित्य तर मीच बोर्ड लिहणार लिहू दे. बर्थडे तू काय लिहितोय बघ. अरण्या काय झाला तुझं व्याकरण वरच्या फळीवर ठेवलेले आहे का काय रे कारण तुझा हात तिथपर्यंत पोचतच नाही अंकु तू ना मस्त जोक करतो. बाबांनी शिकवलं अरण्या शोवाळी नाही शिवाली मॅडम हा शेवाळी आपल्या मॅडम काय दगडावर येतात काय. तू पण मस्त जोक करतो. याचा विनोद दगडावर आपटला पाहिजे ठीक आहे मोठे तुम्ही मग तुम्ही लिहा तुमचा हात पोचतो तुम्हीच लिहा ली अंकु तू लिहा. अरे काय गोंधळ चाललाय रे बोला बोला काय चाललंय दत्तू काका आम्हाला ना वाढदिवस साजरा करायचा. कोणाचा वाढदिवस शिवाली मॅडमचा. दत्तू काका आम्ही शिवाली मॅडमना धक्का देणार आहे. ए अंकु नको आपण शिवाली मॅडमचा धक्का दिला तर त्यांना लागेल. वेडा धक्का म्हणजे काय तसा वाला धक्का नाही मग आश्चर्याचा धक्का ए अंकु आश्चर्याचा धक्का म्हणजे काय बरे. जो तुमची लहान मुलं बघून प्रेक्षकांना बसतोय ना तो ऍक्च्युली तुमच्या सगळ्या लहान मुलांचं आज लॉकडाऊन केलं पाहिजे सगळ्यांना रेड अलर्ट दिला पाहिजे दत्तू काका हा. आम्ही तर सरप्राईज म्हणून मॅडम साठी केक पण आणला. ए पण मला एक कळत नाही वाढदिवस तर मॅडमचा आहे ना मग आपण त्यांना सरप्राईज का देतोय. आपण तर त्यांना मॅडम प्राईज दिलं पाहिजे ना. चिंगोटी अरे काय रे काय तुमची ही लहान मुलं वेडे वाटतंय सगळे वेडे आणि काय रे तू हळू तुझी ऍक्टिंग अंगावर येते लांब ऍक्टिंग घेऊन लांब तुझी तू काय रे तुला तर दाढी मिशी पण नाहीये वीग पण नाहीये व्हेरिएशन कसे देणार आणि तू छोटू तू तो कोई मिल गया मध्ये तो हा वाटतोस तो कोण तो नाही जादू वाटतो तू ए नाही दत्तू काका आमची लहान मुलांची ऍक्टिंग म्हणजे एकदम नैसर्गिक आहे काय रे. अरे शेंबूड पुसला म्हणजे लहान मुलं होत नाहीत रे जरा हास्य जत्रेतली लहान मुलं बघा दत्तू बघा शिवाली बघा बने नका बघू बनेला लहान मुलगा दिला तरी तो बनेच करतो काही दिलं तरी तो बनेच करतो बने नका बघू दत्तू बघा शिका जरा दत्तू बघा कोण दत्तू जो वसाडा मोठ्या माणसाचा पण लहान मुलासारखाच रोल करतो तो दत्तू दत्तूची चेष्टा करतोस दत्तू काका तुम्ही गेला आता दत्तूची चेष्टा करतो सगळे फुगे फोडा इथं पटकन
नंदू काका शिवाली मॅडम साठी आहेत ते फुगे नको ना पुढायला लावू. अरे तुम्ही पसारा करता आणि इथे मला आवरावा लागतो तो. शेवटीचा रिस्पॉन्सिबल शिपाई आहे मी. हा आणि आज मॅडम वर्गावर येणार नाहीयेत. हळू हळू एकदम अंगावरती ऍक्टिंग लांब व्हा. हळू आरामात करा. मॅडम आज लवकर घरी जाणार आहेत त्यामुळे समोरच्या वर्गावर 1 तास घेऊन तिथूनच घरी जाणार आहेत. बर बर त्यामुळे शांत बसा. गोंधळ घालायचं नाहीये नाहीतर मोठ्या बाईंना नाव सांगेन. हा शांत बसा. ए जादू इकडे रे. जादू शांत बसा. जादू तो बॉक्स घे. चल हे बॉक्स मध्ये टाक. चल हे घेऊन माझ्या मागे चल. शांत बसा. चल जादू चल लवकर चल. शिवाली मॅडम तर येणारच नाही. मग आता काय करायचं. शी बाबा सगळा विरस झाला. विरस म्हणजे विरस म्हणजे हिरमोड. बाप्पाने आपल्याला चान्सच नाही दिला मॅडमचा बर्थडे सेलिब्रेट करायचा. नाही पण तुम्ही असं तोंड पाडू नका. माझ्याकडे एक आयडिया आहे. त्या आयडियाने मॅडम येतील. पेंग्विन सारखे नका रे करू. 4थीतला विद्यार्थी करा ना. हे बघा हे झालं. ज्या शिवाली मॅडम आहेत ना आपण मस्ती केली की त्यांना आवडत नाही. आपण काय करायचं मस्ती करायची मारामारी करायची गोंधळ घालायचा. मग आपल्यातलाच एक मुलगा तिकडे जाईल आणि सांगेल की बाई तिकडे मुलं गोंधळ घालतात. मग बाई येणार काय त्याला करत येणार ते बाई. आणि जर आलं रे आला की आपण त्यांना आश्चर्याचा धक्का द्यायचा. बोल पटकन. पण मार कोण खाणार बरे. मार कोण खाणार बरे. मी सांगते. कोण आपण आरूला मारूया. थांबा मला कशाला मारणार तुम्ही. कशाला मारणार तू. कारण तुझं नाव तर अरुण आहे ना. मग काय झालं अरुण असलं म्हणून काय झालं. अरुण तर ए वरून येतं आणि ए वरूनच तर ABCD सुरू होते. आणि तुझा तर रोल नंबर पण 1 आहे. म्हणजे ए वरनं माझं नाव सुरू होतं. मला माहितच नाही. अच्छा आहे काय. मारा मला. अरे आधी बाईना बोलवा मग मारा ना तुम्ही. अंकू तू जा आणि शिवाली मॅडमला बोलव. बोलवा ना. जा. ए वाचऱ्या. आता आपण आरूला मारूया. ए तू का थांबलास बसऱ्या. मी मारामारी कधी बघितलीच नाही ना म्हणून माझ्या मनात औत्सुक्य निर्माण झालेले. बुद्धू 40 वर्ष झाले मी लहान पोराचा रोल करतोय. अवऱ्या कठीण शब्द कधीच बोललो नाही. तू कशाला बोलतोस बसाऱ्या. वसाड्या याच्या पुढे मी कधी गेलोच नाही. आउट. तुझ्या शिवली मॅडमना बोलवा. तुम्ही मला बाजूगिरी मॅडमला तर येऊ द्या मग मारा ना. विरू मारतो. आणि ऐका ना रे बसाऱ्यानो तुम्ही ना लय जोरात मला मारता. मी काही करतो माहितीये काय मी हालू तुम्हाला मारतो आणि तुम्हाला लागलं असं करायचं. म्हणजे असं मारलं ना लागतंय तुम्हाला. मग मी तुम्हाला असं मारलं तर तुम्ही जोरात वरडायचं जणू काही कामच लागले आपल्याला. बसा तुम्ही बसा रे. रेडी. नमस्ते बने सर. गोड खाली बसा. तू बसू नको रे अरुण. वारा खूप मस्ती आलाय का रे अरुण. नाही सर. खूप मस्ती करतोस. नाही सर. इकडे उद्या तुझ्या बाबांना शाळेत बोलाव. काय सर. का
त्यांना सांगतो ना त्यांचा पोरगा शाळेत काय गोंधळ घालतोय, काय मस्ती करतोय ते सांगतो त्यांना. बोला, ओरडू नकोस. मी मस्ती केलीच नाही. गप्पा बस. पायदार माझे नाही, स्वतःचे. आणि तुम्हाला पण सांगून ठेवतो रे कार्टनो, मी शेजारच्या वर्गात शिकवतोय. जरा जरी आवाज आला, गोंधळ गेलात, एकेकाला शिक्षा देईन. बरं रे. हा सर. बोलणार आहेस की निघू? मला का मारलं सर? तुला नाही मारलंय, तुझ्या कॅरेक्टरला मारलंय. आले वा, रडू नको. एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या कॅरेक्टरला सांगायचं शाळा सुटेपर्यंत वर्गाच्या बाहेर यायचं नाही. जर का बाहेर आला तर तुझं कॅरेक्टर शाळेच्या घंटेला लटकवेन आणि टोलने टाना टाना कॅरेक्टर काय करे, माझ्यापासून वाचा. तुझ्या बाबांना शाळेत आणायचं. तुला मी शिवाली मॅडमला बोलवायला सांगितलं, तू सरांना कशाला बोलवलं? मी काय करू, मी बाहेर गेलो होतो तेव्हा बनेचा राऊंड मारत होते. मला म्हटलं कुठे धावत धावत चालला. मी म्हणालो आतमध्ये चाललो. आणि साने गुरुजी म्हणाले होते ना की खरे बोलावे, म्हणून मी खरे बोललो. अरे ते साने गुरुजी होते, हे बने सर आहेत. हे फक्त मारतात, माहितीये तुला. आता काय करायचं? अरे बापरे. तुम्ही ऐका, हे बघा हे बघा, हे बघा, मी काय करतो, मी तुम्हाला मारल्यासारखं दाखवतो. तुम्ही लय ओरडायचं, जणू काय लय मारलंय तुम्हाला. सुरू करा. फटाफट करा. आम्ही तुमचा वाढदिवस साजरा करणार होतो. मॅडम मॅडम आम्ही ना तुमच्यासाठी बर्थडेचं गाणं पण लिहिलं. मॅडम मॅडम आम्ही तर तुमच्यासाठी केक पण आणलाय. आम्ही फुगे पण आणलेले. तुम्हाला सगळ्यांना थँक्यू बरं का, माझ्या वाढदिवसासाठी एवढं सगळं केलंय. तू कार्ट्या जा तिकडे, इथे कोण्यामध्ये उभं राहा आणि अंगठे धर. अरे बापरे. वाह बाई, मला केक. तुला केक केक पाहिजे, केक पाहिजे. आज आहे मॅडमचा वाढदिवस. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. आज आहे मॅडमचा बहारदार परफॉर्मन्स, मस्त सेलिब्रेशन. आम्हाला ते एक्सचेंज जे तुम्ही केले ते पण फार आवडलं, की लहान मुलं आता मोठी तुम्ही दाखवलीत आणि मोठे लहान, ते फारच भारी होतं. खूप सुंदर परफॉर्मन्स, खूप छान परफॉर्म केलं. सई, भारी झाला परफॉर्मन्स. खरंच आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला. नो, इन अ गुड वे. इट वॉज अ ब्रिलियंट अटेम्प्ट. आणि मला ही 3 सरप्राईज पॅकेजेस होती माझ्यासाठी. दत्तू वंडरफुल. वी लव्ह यू दत्तू. कडक. शिवा मस्त. असा एक काय म्हणूया रिफ्रेशिंग चेंज होता. तुला लहान मुलगी न बघण्याचा आणि ह्या सगळ्यांना लहान मुलांच्या रूपात बघण्याचा फारच भारी. म्हणजे तुम्हाला तुमच्या वाट्याला ज्याला ते तुम्ही छान केलं. बने आज दिन जोर से बने. मजा आली.
हास्याची ही नेमबाजी अशीच चालू राहील, पण आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील आठवड्यात शनिवारी आणि रविवारी. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.